आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारे महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3,000 रुपये जमा झालेले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता केव्हा येणार असा विचार करत असाल, असा प्रश्न जर तुम्हाला पण पडलेला असेल तर तुमची पण आता प्रतीक्षा संपलेली आहे। आता तुम्ही पण आनंदी होणार आहे, कारण की आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठा महत्त्वाचा निर्णय पार पडलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पूर्णपणे रक्कम आलेली आहे। आता एक हप्ता नाही तर 2 हप्ते देखील एकत्रितपणे बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे आज या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। आता म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना पूर्णपणे रक्कम वाटपाला सुरुवात या ठिकाणी आजपासूनच करण्यामध्ये येणार असून काही बहिणींना आज, काही बहिणींना उद्या, काही बहिणींना परवा असे या 3 दिवसामध्ये पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणी असाल तर आता तुम्हाला पण अजिबात चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे। आता तुम्हाला पण पूर्णपणे रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। आता 2 हप्ते एकत्रितपणे जमा या ठिकाणी होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। आता 2-2 हप्ते देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला जर तुम्ही पण असाल तर तुम्हाला पण आता पूर्णपणे जमा केले जाणार। आता तुमची पण खूप दिवसाची प्रतीक्षा अधुरी राहिलेली होती, कारण की काय लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता। मे महिना पूर्णपणे संपत चाललेला आहे, पण लाडक्या बहिणींना पूर्णपणे एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नव्हता। आता त्यांना पण चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे। त्यांना पण आता एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्रितपणे मिळणार। त्याचबरोबर देखील मे महिन्याचाही हप्ता या ठिकाणी टाकला जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता तुम्हाला रक्कम किती मिळणार आपण लगेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। त्यापूर्वी जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। सबस्क्राईब करणं अत्यंत गरजेचे आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला। एप्रिल महिन्याचे तुम्हाला मिळणार आहे आता 1,500 रुपये, एप्रिल महिन्याचे 1,500, त्याचबरोबर देखील मे महिन्याचे 1,500 रुपये असे तुम्हाला 2 हप्ते एकत्रितपणे 3,000 रुपये टाकण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे। त्यामुळे जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये या फक्त 20 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली गेलेली आहे। आता जर तुम्ही पण याच 20 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे। आणि जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं नाही तर तुम्हाला पण आणखीन प्रतीक्षा करावी लागू शकते, तुम्हाला पण आणखीन वाट बघावी लागू शकते। त्यामुळे देखील हे 20 महत्त्वाचे जिल्हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे तुम्ही पण याला पूर्ण बघत चला, जेणेकरून तुम्हाला पण अडचण बाधा राहणार नाही, तुमची पण पूर्णपणे चिंता मिटून जाईल। तर लगेच आपण ते 20 जिल्हे बघू, ज्या 20 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आजपासून मेचा महिन्याचा हप्ता, त्याचबरोबर देखील एप्रिल महिन्याचा हप्ता मिळून जाणार असल्याचे या ठिकाणी स्पष्ट झाल्यामुळे लाडक्या बहिणींना पूर्णपणे देखील या ठिकाणी चिंताग्रस्त करण्यामध्ये आलेले आहे। तर चला ते 20 महत्त्वाचे जिल्हे आपण या ठिकाणी बघू। आता जर तुमच्या पण जिल्ह्याचा या ठिकाणी नाव आलं तर तुमची पण आता प्रतीक्षा संपली असं बोलायला काही हरकत नाही आहे आणि तुम्हाला पण पूर्णपणे
रक्कम मिळून जाईल, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याचे 1500 रुपये, त्याचबरोबर मे महिन्याचे 1500 रुपये पूर्णपणे जमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती होऊन जातील. फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव या 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये येणं अत्यंत गरजेचे आहे. आता या 20 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल, जर तुम्ही पण या ठिकाणाहून लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेला असेल तर तुम्हाला पण आता रक्कम मिळून जाईल. किती रुपये मिळणार, तर ती मिळणार तुम्हाला 3000 रुपये 2 हप्ते एकत्रितपणे. जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं, या 20 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं, तर तुम्हाला पण आज उद्या परवा असे या 3 दिवसामध्ये पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. तुमची पण आता पूर्णपणे चिंता मिटवली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण जर आता प्रतीक्षा करत असाल तर आता तुम्ही पण अजिबात काळजी करू नका. आता फक्त त्या 20 जिल्ह्यांकडे लक्ष देत बघत चला. या 20 जिल्हे खूप महत्त्वाचे आहे. आपण लगेच ते 20 महत्त्वाचे जिल्हे बघू. ज्या 20 महत्त्वाच्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा देखील आज होणार आहे. बीड जिल्हा. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवलेली आहे. कारण की आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे. बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी पूर्णपणे खुश झालेल्या आहेत. समोरचा जालना जिल्हा. जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पूर्णपणे चिंता करायची गरज राहिलेली नाही आहे. कारण की आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता, त्याचबरोबर एप्रिल महिन्याचा हप्ता असे 2 हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा हा मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे. समोरचा जिल्हा या ठिकाणी नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमची पण आता चिंता मिटवली गेलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील पूर्णपणे पात्र असलेल्या महिलांना या ठिकाणी चिंता करायची गरज नाही आहे. कारण की आता नांदेड जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना पूर्णपणे आज उद्या परवा अशा या 3 दिवसामध्ये हप्ता जमा देखील करण्यामध्ये येणार आहे. धाराशिव जिल्हा. जर आता तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर तुम्हाला पण आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करायची गरज नाही आहे. तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण निश्चिंत राहा. जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यामधील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला ठरत असाल तर समोरचा महत्त्वाचा जिल्हा जाणून घेण्यापूर्वी आता लाडक्या बहिणींना 2 कामे करणं अत्यंत गरजेचे आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणींचे हे 2 कामे अधुरे असतील त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्ही हे 2 कामे केले नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तुम्हाला पण या ठिकाणून बाद करण्यामध्ये येईल. त्यामुळे हे 2 महत्त्वाचे कामे बघायला अजिबात विसरू नका. हे 2 महत्त्वाचे कामे जर तुमचे अधुरे असेल तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करावेच लागणार. जर तुम्ही ते अधुरे ठेवले तर तुम्हाला पण हप्ता मिळणार नाही किंवा तुम्हाला पण बाद करण्यामध्ये येईल. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी करणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार असाल, अशा प्रतीक्षेमध्ये असाल, कधी मिळेल अशी वाट बघत असाल तर तुम्ही पण आता लवकरात लवकर देखील ई-के-वाय-सी करावी. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर आय डी बनवणं. फार्मर आय डी नाही, तुमचं आधार अपडेट करा. फार्मर आय डी तुम्हाला गरजेचे नाही आहे. तुम्ही फक्त आधार अपडेट करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तेवढं नक्की कळवा. आणि या ठिकाणी ते 2 महत्त्वाची कामे करायला अजिबात विसरू नका. आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तर अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून टाक.